उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला गती देऊन वैरागला नवे रूप देणार, खासदार ज्योती वाघमारे यांचे प्रतिपादन। नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैराग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी अवघ्या 2.5 तासांमध्ये 2.5 कोटींचा निधी मंजूर केला होता। या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यातील निधीही मंजूर झाला असला तरी प्रत्यक्ष कामाला मात्र अद्याप सुरुवात झालेली नाही। या पार्श्वभूमीवर ज्या त्रुटी असतील त्या दूर करून काम पूर्ण करण्याचे आश्वासन राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी दिले आहे। त्या राज्यसभेवर खासदार बनल्यानंतर प्रथमच वैराग येथे आल्या होत्या। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांचाही येथे सन्मान करण्यात आला। यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी वैरागच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले। येथील प्रलंबित प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच मागील दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंजूर केलेल्या पुतळा सुशोभीकरणाच्या कामांसाठी काही निधी वितरित झाला असून काही निधी मिळवून देणे राहिलेले आहे। रखडलेले काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्नही करणार असल्याचे त्यांनी सांगितले। वैरागशी माझे आणि शिवसेनेचे दोघांचेही जुने नाते असल्याचा उल्लेख करत या मातीत मी स्पर्धक म्हणून आणि प्रवक्ता म्हणूनही काम केले आहे असे भावनिक उद्गार त्यांनी काढले। यावेळी वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नाना पाटील, नागनाथ वाघ, संगमेश्वर डोळसे, अविनाश शिंदे, शीतल मांजरे, महेश देशमुख, अरुण पवार, समाधान सावंत, विष्णू ढेकणे, प्रमिला झोंबाडे आदी मान्यवर उपस्थित होते। राज्यसभेचे खासदार म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी या सोलापूरच्या लेकीची निवड केल्यानंतर आज वैरागच्या या क्रांतीभूमीमध्ये माझं पहिल्यांदाच आगमन होतं। सर्व शिवसैनिकांनी, वैरागच्या नगर परिषदेनं आणि त्यासोबतच समाज बांधवांनी सुद्धा माझं खूप उत्साहात स्वागत केलं। त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते। आज आता इथे या ठिकाणी आल्यानंतर वैरागच्या अनेक समस्यांच्या संदर्भात, प्रश्नांच्या संदर्भात माझी चर्चा माननीय मालकांबरोबर असेल, नगराध्यक्षांबरोबर असेल आणि आमचे सर्व जे नाना पाटील साहेब आहेत त्यांच्यासोबत झाली। तर मी एवढंच त्यांना शब्द देते की जो निधी साहेबांनी आज ज्या पुतळ्याच्या समोर आपण उभे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या, त्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जो निधी दिला आहे त्याची लवकरात लवकर पूर्तता करून या पुतळ्याचं काम मार्गी लावण्याची जबाबदारी मी या सोलापूरच्या मातीची लेक म्हणून स्वतः घेते। आणि वैरागचे जे कोणते प्रश्न असतील, वैरागच्या प्रत्येक प्रश्नासाठी एक खासदार म्हणून नव्हे, वैरागचं आणि माझं नातं सुद्धा खूप जुनं आहे। वैरागचं आणि धनुष्यबाणाचं शिवसेनेचं नातं सुद्धा खूप जुनं आहे। तसंच वैरागला सुद्धा मी जेव्हा इथे आझाद हिंद नवरात्र महोत्सव मंडळाची वक्तृत्व स्पर्धा असायची तेव्हा त्या स्पर्धेत मी स्पर्धक म्हणून सुद्धा आली आहे आणि वैरागच्या जयंतीमध्ये वक्ता म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुद्धा आले आणि त्याचबरोबर प्रवक्ता म्हणून मागच्या वेळेस शिंदे साहेबांच्या सोबत सुद्धा आले। तर माझं या वैरागच्या मातीसोबत खूप जुनं नातं आहे आणि ते नातं जपत वैरागच्या प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा मी वैयक्तिकरित्या आपल्या सर्वांच्या सोबत माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्याकडे करून वैरागच्या विकासाला एक नवं रूप देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, एवढा शब्द देते। जय महाराष्ट्र।